एखाद्या घड्याळाप्रमाणे माणसाचं वय देखील सतत धावत असतं, पुढे जात असतं, जाणीवच होत नाही. नवीन नवीन जबाबदाऱ्या, नवीन नवीन टेन्शन्स ह्यामध्ये तो इतका गडला असतो, इतका गाढला जातो की त्याला आपलं वय कधी वाढतं आहे हेच त्याच्या लक्षात येत नाही. 20ही जाते, 25ही जाते, 30ही जाते, अगदी 35ही ओलांडते. मग वय वर्ष 35 नंतर माणसाला होणारे सर्वात मोठे पश्चाताप हे माझ्या वाचनात आले. मी आज आपणाला ते सांगणार आहे. बघा पडतात का. माणूस जगताना सतत काहीतरी मिळवण्याच्या धावपळीत असतो. शिक्षण, नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, घर, गाडी आणि इतरांच्या नजरेत मोठे दिसण्याची धडपड सुरू असते. पण ह्या सगळ्या प्रवासात तो नकळत आयुष्यातील खरे सुख, माणसे आणि स्वतःचे अस्तित्व हरवत जातो. आणि मग एक दिवस असा येतो की आरशात दिसणारे पांढरे केस, थकलेले शरीर आणि शांत झालेली स्वप्न त्याला प्रश्न विचारू लागतात. खरंच आपण योग्य आयुष्य जगलो का? तरुणपणी शरीराची काळजी घेतली नाही, वेळेवर झोप घेतली नाही, व्यायाम केला नाही, चुकीच्या सवयी लावून घेतल्या, तेव्हा वाटत होतं की अजून खूप वेळ आहे. पण पुढे वय वाढल्यावर औषधांच्या गोळ्या आणि डॉक्टरांच्या भेटी आयुष्याचा भाग बनतात. जेव्हा समजते की पैसा कमवण्यापेक्षा आरोग्य जपणे अधिक महत्त्वाचे होते. आई वडील बोलवायचे, जवळ बसायला सांगायचे, पण आपण मित्र, मोबाईल आणि कामामध्ये इतके व्यस्त होतो की त्यांच्यासाठी वेळच दिला नाही. एक दिवस ते कायमचे निघून जातात आणि मग त्यांच्या आठवणींसमोर मन हतबल होऊन उभे राहतं. त्यावेळी पैशाने, पदाने किंवा यशानेही मनातील रिकामी जागा भरत नाही. अनेकांनी आयुष्यभर फक्त सुरक्षिततेसाठी नोकरी केली, पण स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचे धाडस केले नाही. अपयशाची भीती इतकी मोठी वाटली की स्वतःच्या क्षमतेवर विश्वासच ठेवला नाही. नंतर मात्र दुसऱ्यांना यशस्वी होताना पाहून स्वतःच्या अपूर्ण स्वप्नांची वेदना टोचत राहते. मुलांना वेळ देण्याऐवजी आपण त्यांना फक्त वस्तू दिल्या, प्रेमाऐवजी सुविधा दिल्या, त्यांच्या बालपणात सहभागी होण्याऐवजी आपण पैशाच्या मागे धावत राहिलो. आणि एक दिवस ते मोठे होऊन आपल्यापासून दूर गेले. तेव्हा नात्यातील अंतर जाणवू लागले. लोक काय म्हणतील ह्या भीतीने अनेकांनी स्वतःच्या मनाचा आवाज दाबून टाकला. स्वतःची आवड, छंद, कला आणि स्वप्न गाडून टाकली. इतरांना खुश ठेवण्यात संपूर्ण आयुष्य खर्च केलं, पण स्वतःला आनंदी ठेवणं मात्र शिकले नाही. राग, अहंकार आणि हट्टीपणामुळे जवळची माणसं दुरावली. काही नाती फक्त एक माफीनाम्यानेच वाचू शकली असती, पण तेव्हा अहंकार मोठा वाटला. पुढे मात्र त्या माणसांची उणीव आयुष्यभर भासू लागली. आजच्या सुखासाठी उद्यावर जगणे पुढे ढकलले राहिलं. हे पुढे ढकलत राहिलो. थोडा अजून पैसा जमू देत, थोडं अजून स्थिर होऊ देत, नंतर आनंद घेऊ म्हणता म्हणता संपूर्ण आयुष्य निघून गेलं. आणि शेवटी लक्षात आलं की जीवन म्हणजे भविष्याची वाट पाहणे नव्हे, तर आजचा क्षण मनापासून जगणे आहे. सतत इतरांशी तुलना करताना स्वतःची किंमत विसरलो. दुसऱ्याचे यश पाहून स्वतःचं जीवन अपूर्ण वाटू लागलं. पण शेवटी समजतं की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि समाधान हे तुलना करण्यात नसून स्वीकारण्यात असते. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर माणसाला जाणवतं की मोठे घर, महागडी गाडी, पैसा आणि प्रतिष्ठा ह्यापेक्षा मनःशांती, चांगले आरोग्य, प्रेम करणारी माणसे आणि समाधानाने भरलेलं मन अधिक मौल्यवान आहे. कारण शेवटी माणूस आपल्या कमाईने नव्हे, तर त्याने जपलेल्या नात्यांनी, दिलेल्या प्रेमाने आणि जगलेल्या क्षणांनी ओळखला जातो. म्हणून वेळ निघून जाण्यापूर्वी स्वतःसाठी जगा. आपल्या माणसांना वेळ द्या, आरोग्य जपा, नवीन गोष्टी शिका, प्रेम व्यक्त करा, छोट्या छोट्या आनंदाचा आस्वाद घ्या. कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही, पण पश्चाताप मात्र आयुष्यभर साथ सोडत नाही. झालं गेलं विसरून जावा, पश्चाताप करू नका. अजून पुढे काय आपणाला करता येईल, पुढे आपणाला कसं जगता येईल, आपण केलेल्या चुका, राहून गेलेल्या काही गोष्टी ह्या कशा पूर्ण करता येईल ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करा. काही गोष्टी अजूनही शक्य आहेत.
अजूनही तुम्ही ती करू शकता. ज्या करू शकत नाहीत त्याच्याबद्दल खेद बाळगत झुरत राहण्यापेक्षा आपण काय करू शकतो ते करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून आनंद मिळवा, दुसऱ्याला आनंद वाटा आणि आपलं जे छोटंसं आयुष्य आहे ते मोठ्या आनंदाने भरून घ्या.